मी माजी प्राचार्य गोपाळराव अर्जुनराव कदम, राहणार बाबानगर नांदेड, मूळ गाव सांगवी, तालुका नायगाव. मराठवाडा शिक्षण संस्थेचा संस्थापक सभासद सहसचिव होतो. मध्यंतरीच्या काळात मराठवाडा शिक्षण संस्थेमध्ये काही मतभेद असल्यामुळे संस्थेच्या काही दिवस कारभार चालू होता, पण सहकार्य सर्वांचं नव्हतं. पण सुदैवानं 2024 मध्ये कोर्टाने निकाल दिला आणि संस्थेच्या 12 लोकांना सभासद म्हणून मान्यता कोर्टातर्फे देण्यात आली. हे 12 सदस्य हे संस्थापक सदस्य होते आणि बाकीचे सदस्य नोंदणी झाली होती त्या सर्वांना सभासद रद्द करण्यात आलं. म्हणून 2024 मध्ये 1 सप्टेंबरला आमची निवडणूक झाली. 2 वर्षासाठीच कार्यकाळ होता, कारण आधी 21 मध्ये निवडणूक झाली होती. म्हणून राहिलेल्या 2 वर्षासाठी निवडणूक झाली. त्यावेळेला मी अध्यक्ष आणि सचिव चंद्रशेखर सोनवणे साहेब, सहसचिव माधवरावजी देशमुख, कोषाध्यक्ष कैलासवासी नरसिंगरावजी पावडे आणि असं पदाधिकारी आणि 12 सदस्य कार्यकारी मंडळाचे होते. 2 वर्षाच्या नंतर आम्ही 2 वर्षामध्ये शाळेचा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात शाळेला गुणवत्तामध्ये अगदी चांगला विकास करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आमच्या पूर्ण मुख्याध्यापक व शिक्षकांचा सहभाग घेतला आणि 2 वर्षाच्या काळात आम्ही एक असा नवीन उपक्रम राबवला. आजकालच्या धावपळीच्या काळामध्ये विद्यार्थी दिवसभर ट्युशन आणि शाळा दोन्ही करतात आणि मोबाईलच्या युगामुळं घरी गेल्यावर मोबाईल घेऊन बसतात आणि अभ्यास करत नाही. म्हणून आम्ही एक कल्पना नव्याने केली की शाळेमध्ये सुद्धा अभ्यासिका काढायच्या. आणि शेवटी आम्ही या काळामध्ये शाळेमध्ये जवळजवळ 150 विद्यार्थी बसून अभ्यास करतील अशी अभ्यासिका केली. शाळेचं स्टाफ रूम खाली होतं, ते वरच्या मजल्यामध्ये, कारण 2 मजली इमारत असल्यामुळे वर्गाच्या समोर शिक्षक जायला वेळ म्हणजे पाहिजेत, म्हणून आम्ही वर स्टाफ रूम शिफ्ट केले. वरच्या मजल्यातल्या प्रत्येक हॉलला बऱ्याच गोष्टी कमी होत्या. बोर्ड नव्हते, दरवाजे नव्हते. चांगले बोर्ड बसवले, दरवाजे पट बसवले आणि बऱ्याच काही गोष्टी त्यावेळेला केल्या. सोलार बसवलं. लाईट बिल बसायला गव्हर्नमेंट सध्या ग्रँट देत नाही रेग्युलर. मग शाळेने कुठून बिल भरावं? आम्ही सोलार बसवलं. आमच्याकडे असणारा पूर्वीचा वॉटर फिल्टर बंद होतं, ते सुरू केलं. मुलांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं ही व्यवस्था केली. 2 वर्षाच्या नंतर आता दिनांक 23/8ला पुन्हा निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात झाली. मला पुन्हा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून दिलं. नंतर फक्त सचिव पदासाठी निवडणूक झाली. त्यामध्ये डॉक्टर प्रताप जाधव हे सचिव म्हणून निवडून आले आणि आमचे आधीचे सहकारी चंद्रशेखर सोनवणे हे ते निवडून आले नाहीत. बाकी कोषाध्यक्ष माधवरावजी देशमुख, सहसचिव आंबोरे आणि उपाध्यक्ष म्हणून
पूर्वीचे मुख्याध्यापक आणि संस्थापक सदस्य गोविंदराव थेटे सर हे निवडून आले आणि शेवटी कार्यकारी मंडळ निवडून आलं, ज्यामध्ये अगदी समाजकारणी आणि राजकीय पार्श्वभूमी असलेले बरेच मोठी मंडळी आहे, ज्यामध्ये भास्करराव पाटील खतगावकर आहे, स्वच्छता दूत माधवराव पाटील शेळगावकर आहेत, ज्याला समाजकार्याची आवड आहे तसे मोहनराव पाटील सुगावकर आहेत, वसंतनगरचे अध्यक्ष आनंदरावजी लाटकर आहेत, असे प्रतापराव जाधव आता अशाने आलेत. अशा प्रकारचे आम्ही 12 लोकांपैकी एक नरसिंहरावजी पावडे परवा 29 जूनला ते वाढले, त्यामुळं आम्ही 11 राहिलो आणि 11 मधून मी सांगितलेलं हे मंडळ निवडून आलं. आम्हाला या शाळेचं वैभव वाढवण्यासाठी आमचे सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक काम करत आहेत, त्यांना सपोर्ट करायचं आहे आणि नांदेड जिल्ह्यात नाही नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ही शाळा नामांकित होईल याची आम्हाला काळजी घ्यायची. आमचं पर्सनल असं कोणतंही हे नाही, कारण आणि विशेष बाब म्हणजे सध्या जे पदाधिकारी आहेत, म्हणजे सर्व पदाधिकारी हे शिक्षक आहेत. शिक्षक आमचे 5चे 5 पदाधिकारी शिक्षक आहेत. मला आशा आहे ज्या लोकांनी शिक्षकी पेशा केली आणि ज्याला नीतिमूल्याची जाणीव आहे, हे मला व्यवस्थित अगदी 100% सहकार्य देतील आणि भविष्यात आम्ही चांगल्या प्रकारे काम करू असं मला वाटते. आणि बाकी संस्थेबद्दल असं काही मला बोलायचं नाही. आमचा विचार आहे, संस्थेचे एक सभासद, सर्वात लहान सभासद 75 वर्ष वयाचे आहेत आणि सर्वात वयस्क 93 वर्षाचे आहेत. त्यामुळे आम्हाला नवीन रक्ताला वाव देऊ सभासद वाढवायचे. आता सभासद वाढवते वेळी कार्यकारिणी सभासदांनी मोठ्या मनाने सहकार्य दिलं तर नवीन तरुणाला आम्हाला घ्यायचं आणि त्यांच्या हातात कारभार देऊन निवृत्त व्हायची इच्छा आहे. एवढंच बोलू शकतो. 2 दिवसापूर्वी म्हणजेच रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 या दिवशी मराठवाडा शिक्षण संस्थेच्या सर्व सन्माननीय कार्यकारी मंडळाची प्रथम निवडणूक झाली. त्यामध्ये 11 सदस्यांची कार्यकारी मंडळावर निवड झाली बिनविरोध. आणि त्यानंतर या 11 कार्यकारी मंडळामधून 5 पदाधिकाऱ्यांची निवड झाली. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य आदरणीय डॉक्टर गोपाळराव कदम सर यांची पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्ष म्हणून शाळेचे संस्थापक मुख्याध्यापक आदरणीय गोविंदराव थेटे सर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. तर मराठवाडा शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून पूर्व कुलसचिव आदरणीय डॉक्टर प्रतापराव जाधव सर हेही सुद्धा संस्थापक सचिव होते. त्यांची पुन्हा सचिव म्हणून फेरनिवड झालेली आहे. त्यानंतर सहसचिव म्हणून डॉक्टर अंबोरे सर यांची सहसचिव म्हणून निवड झाली. तर कोषाध्यक्ष म्हणून इंग्रजी विषयाचे HOD MU देशमुख सर यांची सुद्धा कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली. हे जे 5 पदाधिकारी आहेत मराठवाडा शिक्षण संस्थेमध्ये जे निवडून आलेले, योगायोगानं यांचा पिंड शिक्षकाचा आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे
महाराष्ट्रामध्ये अशी एकमेव मराठवाडा शिक्षण संस्था असेल की ज्या संस्थेमधले 5ही पदाधिकारी हे पेशानं शिक्षक आहेत. आणि या मराठवाडा शिक्षण संस्थेअंतर्गत राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेज, कस्तुरबा गांधी प्राथमिक शाळा आणि राजर्षी शाहू बालक मंदिर असे 3 युनिट चालतात. यामध्ये जवळपास 2200 विद्यार्थी आपलं जीवन घडवण्यासाठी या कॅम्पसमध्ये येतात. आणि ज्या उदात्त हेतूनं ही संस्था स्थापन झाली ते ध्येय गाठण्यासाठी हे 5 रत्न नक्कीच एक वेगळी दिशा विद्यार्थ्यांच्या जीवनाला देतील आणि शाळेची उत्तरोत्तर प्रगती यांच्या माध्यमाने, यांच्या मार्गदर्शनाखाली होईल हा विश्वास मला आहे. कारण या सर्वच पदाधिकाऱ्यांना मी गेल्या 30 वर्षापासून खूप जवळून ओळखतो आणि शिक्षण क्षेत्रामध्येच यांचं आयुष्य गेल्या कारणानं त्यांच्याकडे जो काही अनुभव आहे, त्यांच्या अध्यापनाचा अनुभव असेल, प्रशासनाचा अनुभव असेल, त्याचा फायदा आम्हा सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही मिळणार. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच जे त्यांचं ध्येय आहे ते ध्येय अगदी गाठण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही हा या प्रसंगी मला विश्वास वाटतो. आणि एक शाळेचा मुख्याध्यापक म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना भावी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. हा अभ्यासिका सुरू करण्या पाठीमागचा मनोदय आदरणीय अध्यक्ष गोपाळराव कदम सरांचाच ही संकल्पना होती. कारण आज बाहेर अभ्यासिकेचं खूप मोठं पेव फुटलंय. गल्ली गल्लीमध्ये अभ्यासिका होत्या आणि आम्हाला तो अनुभव आला की तिथं वायफायची सुविधा फ्री असते, कुठलंही नियंत्रण नसते आणि ग्रामीण भागातून प्रचंड लोंढा आहे शहरामध्ये येणार. आणि 2 रूममध्ये ते आई वडील मध्यमवर्गीय राहतात आणि मग साहजिकच ते विद्यार्थी म्हणतात की आम्हाला अभ्यासिकेला जायचं. मग अभ्यासिकेमध्ये मोबाईल घेऊन गेल्यावर तिथं अभ्यासच होत नाही. आणि मी मुख्याध्यापकांना तर नाही, जेव्हा मला लक्षात आलं की विद्यार्थी चुकीच्या मार्गाने चाललेत आणि त्यामुळं जर आपणच इथं अभ्यासिका केली तर आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. आणि आज घडीला 150 विद्यार्थी अभ्यास करतायत हे पाहून आमच्या डोळ्याचं पारणं फिटल्याचं आम्हाला समाधान मिळतंय. कारण ग्रामीण भागातूनच हे सगळी मंडळी आलेली आणि यांना अतिशय खडतर परिस्थितीची जाण आहे. म्हणून ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काहीतरी आगळं वेगळं करता यावं या हेतून ही अभ्यासिका सुरू केली. आणि नांदेड शहरामधली ही गव्हर्नमेंट एडेड स्कूल जिथं अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत आहे, ही माझ्या माहितीप्रमाणे पहिलीच शाळा असेल. असे एक ना अनेक आम्ही उपक्रम राबवतो. त्यामुळं ह्या सगळ्या पदाधिकारी मुळात शिक्षक असल्यामुळे यांना सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि विद्यार्थ्यांसाठी जे जे काही करता येईल नाविन्यपूर्ण ते त्या संकल्पना त्यांच्याकडेच असतात आणि त्या फक्त अंमलबजावणी करणं हे आमचं काम असतं. त्यामुळं नक्कीच माझ्या शाळेला फ्युचर खूप ब्राईट आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्याकडे जो अनुभव आहे त्या अनुभवावरून आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची नक्कीच चांगली प्रगती होईल हा मला विश्वास आहे.